वीडियो डाला बेटा, वीडियो डाला। पहले सिर्फ इसके अंदर डालने का, सड़क ना बीच में से। हाँ तो डाला ना एक वक्त, अब दूसरों को आने ना, 3 वक्त आया हो है ना। हाँ भागो ऐसा। हाँ हाँ हो गया ना, चलना पड़ेगा। संघटना विनाकारण लोकांना रस्त्यावर येऊन गाड्या अडवत आहेत। ज्या पशूंना शासनाने परवानगी दिली अशा पशूंना सुद्धा अडवाअडवी करून लोकांना मॉब लिंचिंग सारखं मारण्याचं काम करण्यात आहे। स्पेशल मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा हे विषय आहे आणि याच्यामध्ये आमची अशी हे तुम्हाला मागणी आहे, पोलीस प्रशासनाने कायदा हातात घेणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे आणि केली तर त्यावेळी मॉब लिंचिंग सारख्या जे गुन्हे दाखल केलं पाहिजे आणि अशा लोकांना अशा संघटनांना अतिरेकी घोषित केलं पाहिजे। आमची एवढीच मागणी आहे। मुस्लिम समाज हा काही गाई बैल हे जे बंदी केलेले हे कायदे हातात घेत नाही, बाकीचे जे म्हशी आहेत त्याच्यानंतर हे आहेत अशा जनावरांचं हे करतायत। तुम्हाला सांगायचा उद्देश हे कुरेशी बिरादरी, शेतकरी बंधू आणि खरेदी विक्री करणारे लोक बांधव यांच्यातर्फे तहसीलदार साहेबांचं मी हार घालून स्वागत करतोय। आणि आपल्या मागील जिंतूर तालुक्यामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 दिवसापासून शेतकरी बांधव व कुरेशी बिरादरी आणि खरेदी विक्री करणारे लोक जे आहे आज पूर्ण 15 दिवस झालेले आहे, त्यांनी बाजारपेठा जनावरांची पूर्ण बंद केलेली आहे। तसेच कुरेशी बिरादरीने त्यांनी टोटल महाराष्ट्रामध्ये जिल्हा असो का तालुक्या लेवलला असो का खेडेगाव असो टोटल कत्तलखाने बंद केलेले आहे। कारण की हे कत्तलखाने आणि शेतकरीची मागणी व कुरेशी बिरादरी व व्यापारी लोकांची मागणी हेच आहे की त्यांच्याकडे जनावरांचे दाखले असूनही सुद्धा तसेच कायदेशीर गाडीचे कागदपत्र असूनही सुद्धा ते काही संघटनांनी स्थानिक संघटना असो का कोणत्याही दलाची संघटना असो त्यांनी बेकायदेशीररित्या कायद्यात हातात धरून गाड्या रस्त्यामध्ये अडवून वाहतुकाची गाड्याची नोंद रस्त्यामध्ये अडवून त्यांना ड्रायव्हरला मारहाण करणे, शिवीगाळ करणे, गाड्याचा नुकसान करणे, तसेच पोलिसांना फोन लावून सांगितले की अशी कृत्य करत आहेत कुरेशी बिरादरी व्यापारी लोक, परंतु बेकायदेशीररित्या कोणत्याही प्रकारची चौकशी न होता लोकांवर कायदेशीर FIR फाडून त्यांच्यावर गुन्हा नोंद होत आहे। तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांच्याकडे दाखले असूनही सुद्धा काही लोक शेतकरी बांधव आहे, काही व्यापारी लोक आहे, त्यांना गरज असती, पैशाची गरज असती, वेळोवेळी त्यांना पैशाची अडचण निर्माण होत आहे, तर वेळोवेळी त्यांना जनावरांची खरेदी विक्री करतात। परंतु असे नाही का ते लोक शेतकरी असो का कुरेशी बिरादर असो टोटल जनावरे ज्याची कायद्यानुसार परवानगी आहे ते तर कदाचित पुढील भविष्यामध्ये कायद्याच्या पुढील परवानगीशिवाय कधी कत्तलखाने केलेले नाहीये। ज्या कायद्याने परवानगी दिलेली जनावरांची कत्तलखानीसाठी त्या जनावरांचे सुद्धा काही संघटना रस्त्यामध्ये गाडी अडवून त्यांना मारहाण करत आहे। त्यामध्ये आमचा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा असो का लातूर जिल्हा, नांदेड, औरंगाबाद संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हा आहे तालुका आहे हे जिंतूर तालुक्यामध्ये जितके तालुक्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये बोरी असो, कौसुडी असो, चाठणा असो जे गाव आहे त्यांच्या मार्फत कुरेशी बिरादरीतर्फे, शेतकरी बांधवतर्फे व खरेदी विक्री करणारे व्यापारी लोकांतर्फे हे माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन करून पुढील भविष्यामध्ये काही संघटनांनी कोणत्याही जनावरांची
व शेतकरी बांधवाची, व्यापारी लोकांची, कुरेशी लोकांची गाड्याची अडवणूक न करणे, तसेच जे अडवणूक करत असेल त्याच्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। तसेच पोलिसांनी सुद्धा सदरील कागदपत्र कुरेशी असो का व्यापारी असू दो त्यांचे पूर्ण कागदपत्र बघितल्याशिवाय, गाडीचे कागदपत्र बघितल्याशिवाय, तसेच ते खरेदी खताचे जनावरांचे दाखल बघितल्याशिवाय ते जनावर कत्तलसाठी नव्हते, शेतकरीसाठी वापरण्यासाठी होते, त्याबाबत चौकशी करून पुढील कारवाई पोलिसांनी कुरेशी असो का व्यापारी असो त्याच्यावर करावी। माझी तहसीलदार साहेबांना निवेदन आहे की पुढील भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संघटनाकडून अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य झाले नाही पाहिजे, असे 2 शब्द मी सांगून आपले संपवतो।